राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची 2 दिवसीय बैठक पार पडली। या बैठकीची इनसाइड स्टोरी झी24 तासच्या हाती लागलेली आहे। जिल्हाध्यक्षांनी या बैठकीत थेट सवाल विचारले आहेत, तर दुसरीकडे जयंत पाटलांनी मात्र या बैठकीकडे पाठ फिरवल्याचं दिसलं। त्यामुळे विविध चर्चा सुरू झाल्या आहेत। आता या बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी नेमका काय प्रश्न केला आणि जयंत पाटलांच्या अनुपस्थितीचं नेमकं कारण काय, जाणून घेऊयात। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या 2 दिवसीय बैठकीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। राष्ट्रवादीच्या या बैठकीची इनसाइड स्टोरी झी24 तासच्या हाती लागली आहे। राष्ट्रवादी पक्ष एनडीए मध्ये सहभागी होणार का, असा थेट सवाल जिल्हाध्यक्षांनी सुप्रिया सुळेंना केला। यावर सुप्रिया सुळेंनी स्पष्टीकरण दिलंय। आपण सभागृहात विरोधात लढतोय, रस्त्यावरही लढायचंय, असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं। राष्ट्रवादी शरद पवार पक्ष एनडीए सोबत जाणार का, असा प्रश्न बैठकीत जिल्हाध्यक्षांनी सुळेंना विचारला। सुळेंनी संसदेतील सरकार विरोधी भाषणाकडे लक्ष वेधलं। सभागृहात जसं लढतोय तसंच रस्त्यावरही लढायचं, असे आदेश सुप्रिया सुळेंनी दिले। जिल्ह्यात जी रिक्त पदं आहेत ती तातडीनं भरा आणि कामाला लागा, असेही निर्देश दिले आहेत। किती लोकशाही आहे बघा आमच्या पक्षामध्ये। आम्ही खूप कमी बोललो। आमचे प्रत्येक जिल्हाध्यक्ष आले, त्याचं मन पूर्णपणे त्यांनी मोकळं करून काय वास्तव आहे, राज्यात काय चाललंय, काय या सगळ्याची चर्चा झाली। म्हणजे आपण पक्ष कसा वाढवला, काय प्रश्न आहे, महागाई, बेरोजगारी, कसा भ्रष्टाचार ग्राउंडवर झालाय, रस्त्यांची काय अवस्था आहे, या सगळ्याबद्दल ग्राउंडची सगळी माहिती आम्हाला आमच्या अध्यक्षांनी दिली। पक्ष कसा जाईल तेही तुमच्यासारखे चॅनलवर ते चिंता करतात, कारण का तुम्ही चॅनलवर दाखवता की विनोद तावडे आणि मी एका कमिटी मीटिंगमधून दुसऱ्या कमिटी मीटिंगला एका गाडीतून जातो, त्याच्यामुळे तुम्हाला जसा संभ्रम पडतो तो व्हिडिओ बघून, तसं त्यांनाही वाटलं असेल। तर मी त्यांना समजून सांगितलं की विनोदजी आणि मी आम्ही एका मीटिंगमधून, जल जीवन मिशनच्या मीटिंगमधून निघालो आणि एक जॉईंट पार्लमेंटरी कमिटी मीटिंग होती, त्याला आम्ही दोघं एकत्र गेलो। तर त्यांना मी सांगितलं ते ऑप्टिकली जरा खूप ड्रामॅटिक आणि इंटरेस्टिंग वाटतं चॅनल्सवर, आणि ती ब्रेकिंग न्यूज म्हटलं की आमच्या अध्यक्षांना वाटतं अरे बापरे ब्रेकिंग न्यूज। मी त्याला म्हणलं डोंट ओव्हर रिॲक्ट, ते ऑप्टिक्स दिसताना खूप असे ड्रामॅटिक दिसतात, पण ते सिनेमासारखं आहे। सिनेमा ऑलवेज इज ड्रामॅटाईज ना, जेव्हा तुम्ही स्क्रिप्ट वाचता ते बेसिक असतं, त्याच्यात ड्रामा आला की ते व्हिज्युअली इम्पॅक्ट दिसतं। तेवढंच होतं ते माझं आणि विनोदजींचं जे गाडीचा प्रवास तुम्ही पाहिला तो। या बैठकीत सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे यांनी विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातला आढावा घेतला। मात्र इतकं सगळं घडत असताना पक्षाचे वरिष्ठ नेते जयंत पाटील मात्र उपस्थित नव्हते। पक्षाच्या या महत्त्वाच्या बैठकीला महत्त्वाचे नेते जयंत पाटलांनीच दांडी मारल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। बैठकीला जयंत पाटील अनुपस्थित का होते, यावरून विविध चर्चाही सुरू झाल्यात। यावर रोहित पवार यांनी स्पष्टीकरण दिलंय। जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि इतर नेत्यांसोबत 25 तारखेला बैठक आहे, असं रोहित पवारांनी स्पष्ट केलं। जयंत पाटील साहेबांबरोबर बैठक ही 25 तारखेला आहे। अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि सुप्रियाताईंच्या उपस्थितीमध्ये ही बैठक तिथं झाली। त्यामुळे याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर अनिल देशमुख साहेब नव्हते, आव्हाड साहेब नव्हते, जयंत पाटील साहेब नव्हते। ते सगळे कोर कमिटीची प्रमुख बैठक असते, ज्याच्यामध्ये नेत्यांना बोलवलं जातं। ती बैठक ही 25 तारखेला आहे, आणि त्या बैठकीमध्ये जयंत पाटील साहेबांपासून सर्व मोठे नेते, माजी मंत्री हे त्या बैठकीला तिथं येणार आहेत। त्यामुळे स्वरूप असं होतं की अध्यक्ष आणि सुप्रियाताई आणि सगळे फ्रंट सेलचे प्रमुख आणि जिल्हा अध्यक्ष यांच्याबरोबरच या बैठका तिथं होणार होत्या। शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए मध्ये जाणार का, या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत। तोच धागा पकडून भाजप नेते प्रवीण दरेकरांनी टोला लगावलाय। शरद पवारांचा आतापर्यंतचा राजकीय जर पूर्व इतिहास तपासला तर ते जायचं असलं पश्चिमेकडे सांगतात पूर्वेला जाणार आहे, आणि त्यामुळे त्यांच्या राजकीय गोष्टींचा अंदाज कधीच कोणाला लागला नाही। आणि त्याच्यामुळं नेमकं त्यांच्या वक्तव्याचा अर्थ काढत असताना ते बोललेत ते खरं मानायचं की त्यांच्या मनामध्ये वेगळी काही दिशा ठरलेली आहे, आणि त्याच्यामुळं गुमराह करण्यासाठी अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या खासदारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती। त्यामुळे डिलिमिटेशन बिलाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी एनडीएला पाठिंबा देणार का, अशा चर्चा रंगल्या होत्या। मात्र आता सुप्रिया सुळेंनी विरोधातच राहण्याची भूमिका स्पष्ट केल्याचं बोललं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, झी24 तास।